नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सलग 3 ते 4 वेळेस झालेल्या अतिवृष्टीने आणि पुरामुळे हाहाकार माजवलाय। या तालुक्यातील शेतीसह जनावरे आणि घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त 8,000 रुपयांची मदत दिली आहे। ही मदत तुटपुंजी असल्यामुळे पंजाब राज्य सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने आज 3 तास चक्काजाम आंदोलन करून तहसीलदार राजेश जाधव यांना निवेदन देण्यात आले। बाजूच्या पंजाब राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाल्यावर तेथील पंजाब सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। तशीच मदत आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने करावी, अन्यथा येणाऱ्या काळात यापेक्षा मोठे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी पुत्र संघर्ष समितीने शेकडो शेतकऱ्यांसह तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे। मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग 3 ते 4 वेळेस पुराचा फटका बसला असून महसूल मंडळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने बाधित झाली आहेत। त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी पंजाब राज्य सरकार प्रमाणे 50,000 रुपयांची मदत द्यावी, तसेच तालुक्यात 90% जास्त पिकांचे नुकसान झाल्यामुळे पीक कापणी, प्रयोग आणि तांत्रिक सर्वे नुकसानग्रस्त भागात करून सरसकट पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने 3 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मुखेड तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी रस्त्यावर उतरून शासनाविरोधात घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन केले। यावेळी मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता। आज शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने मुखेड येथे आम्ही रास्ता रोको केलेला आहोत। कारण का पंजाबचा 3% हे असणारा आपल्यापेक्षा 6 पटीने मोठा असलेला महाराष्ट्र राज्य हा शेतकऱ्यांची थट्टा करून हेक्टरी शेतकऱ्यांना 8,000 बोलवून करते। हे कुठेतरी सरकारनं त्या शेतकऱ्याची थट्टा थांबवलं पाहिजे आणि तात्काळ पंजाब राज्याचा काहीतरी आदर्श घ्या, त्यांचा गु खावा तुम्ही। आम्ही भाषा बोलू नये, पण आता आम्हाला बोलायची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी तात्काळ 50,000 रुपये द्या। शेतकऱ्यांचा सरसकट कर्ज माफ करा। शेतकऱ्यांच्या लेकरांचं शैक्षणिक शुल्क माफ करून पीक विम्याचा महत्वाचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांना आमच्या नांदेडचे 1,500 कोटी रुपये यावर्षी शेतकऱ्यांचे बुडवलेले आहेत। कारण का पीक विम्याचे 4 महत्वाचे ट्रिगर शेतकऱ्यांनी वगळलेले आहेत आणि ते 4 ट्रिगर तात्काळ लागू करावेत आणि शेतकऱ्यांना कुठेही कमी नको नये यासाठी आम्ही आज रास्ता रोको केलेला आहोत। आणि जर आमच्या मागण्या जर येणाऱ्या 8 दिवसात मान्य झाल्या नाही तर मी तहसीलदार साहेबांच्या, पोलीस निरीक्षक साहेबांच्या समोर आमच्या मुख्यमंत्री एकाही मंत्र्याला तुम्ही शासकीय दौरे पण घेऊन या आणि आम्ही फिरू देणार नाही, एवढं आम्ही सांगता। ज्यावेळेस ते विरोधी पक्ष म्हणून होते, विरोधी पक्ष असताना शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं काम त्यांनी केलं। आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना नक्कीच न्याय देऊ, ही त्यांची प्रामाणिक भावना होती। आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। पण ज्या वेळेस तुमची सत्ता आली, केंद्रात नाही, केंद्रात तर आहेच पण राज्यात सुद्धा सत्ता आल्यानंतर एक हाती सत्ता येऊन सुद्धा शेतकऱ्यांचा 7/12 तुम्ही कोरा करतो म्हणून बोलला होता, तो सुद्धा आज किती दिवस उलटून गेले पण शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला नाही। निसर्गाची आपत्ती आहेत पण त्यासोबत तुम्ही घडून आणलेली आपत्ती सुद्धा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं तुम्ही म्हणून आम्ही आमच्या गळ्यामध्ये पानं घालून तुमचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही जर केल्या तर आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, कोणी असेल तर त्या शेतकऱ्याचे पोरं या ठिकाणी त्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाहीत, या ठिकाणी एवढी भावना व्यक्त करतो। संघर्ष समितीच्या वतीने मुद्दे क्रमांक 1 ते 11 संदर्भात प्राप्त झालेलं निवेदन स्वीकारत करत आहे आणि आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने जे काही मला पाठपुरावा करायचा आहे ते तहसीलदार म्हणून किंवा प्रशासन म्हणून मी शासनाला पाठपुरावा करत आहे। धन्यवाद। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।